एक अर्थमंत्री पद ज्या नेत्यांनी भूषवलं असेल, तर त्याला असं वाटतं की आपण राज्यातच राहिलेलं बरं. त्याच्यामुळे ते लोकसभेत जाण्यासाठी ते अनुत्सुक होते. एक तर प्रतिभाताई धानोरकर या धनोजे कुणबी आहेत. मी समजा जर चुकत नसेल तर साधारणतः 6 लाखाच्या जवळपास तिथे धनोजे कुणबी आहेत. पहिले 2019 मध्ये बहुसंख्येनं असलेला ओबीसी विरुद्ध इतर समाज अशी जेव्हा लढत झाली होती, तेव्हा बाळू धानोरकरांनी विजय मिळवला होता. समजा जर विजय वडेट्टीवार तयार झाले असतील आणि प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठीशी उभे राहिले असतील, तर सुधीर मुनगंटीवारांना त्यांच्या एवढीच मेहनत करावी लागणार आहे, हे अगदी जगजाहीर आहे. प्रतिभाताई धानोरकर आणि सुधीर मुनगंटीवार ह्या दोन्हीही सक्रिय नेत्यांमध्ये ही लढत आहे, हे मात्र आपल्याला विसरून चालणार नाही. 37% मतं समजा जर दलित मुस्लिमांचे असतील आणि ह्यांनी समजा जर भाजप विरोधी जाण्याचा चंग समजा बांधला असेल, तर त्याचा सुधीर भाऊंना फटका बसू शकतो. सुधीर मुनगंटीवारांसारखा अभ्यासू आणि सक्रिय नेता आणि त्यांना जातीय समीकरणांवर आणि कामांमधून लढत देणारी एक महिला उमेदवार, अशी ही लढत आहे. नमस्कार, मी तुषार कलबुर्गी. द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यातले चंद्रपूर मतदारसंघावर आज आपण बोलणार आहोत. 2019च्या लोकसभेमध्ये महाराष्ट्र काँग्रेसला सुरेश धानोरकर यांच्या रूपात एकमेव खासदार मिळाला होता. त्यांनी त्यावेळी सलग 3 वेळा खासदार राहिलेल्या हंसराज अहिर यांचा पराभव केला होता. 2023 मध्ये सुरेश धानोरकरांचं निधन झालं. त्यानंतर तिथे पोटनिवडणूक होणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही. आता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे असं तरी दिसतंय. चंद्रपूर मधून भाजपने राज्याचे विद्यमान उमेदवार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी दिली, तर काँग्रेसने दिवंगत सुरेश धानोरकर यांच्या पत्नी आणि विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली. ही लढत कशी होणार, कोणाचं पारडं जड, यावर बोलण्यासाठी पुन्हा एकदा आज आपल्यासोबत आहेत नागपूर महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित सर. सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार सर. माझा पहिला प्रश्न असा आहे की सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी नको होती अशी चर्चा होती, त्याची कारणं काय काय असावीत? एक तर म्हणजे त्याला काय म्हणतो की हा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ ज्याच्याविषयी आपण बोलतो आहे, तो तसा उद्योगांचा जिल्हा ज्याला आपण म्हणतो की समजला जातो आहे. आणि हा जो तुमचा प्रश्न होता की सुधीर भाऊ मुनगंटीवार अनुत्सुक होते लोकसभेत जायला, हे जरा थोडं मला स्वाभाविक याच्यासाठी वाटते, कारण की त्यांनी एकतर या जिल्ह्यासाठी भरपूर प्रयत्न केले. आणि जेव्हा आपण हे असे प्रयत्न करत असतो, तेव्हा ऑब्व्हियसली आपल्याला अशी एक अपेक्षा असते की म्हणजे आपण ज्या मतदारसंघासाठी तो मतदारसंघ पिंजून काढत असतो किंवा त्याच्यासाठी मशागत करत असतो, तर ऑब्व्हियसली आपल्याला विधानसभेत पुढच्या वेळेस पुन्हा संधी मिळावी अशी सुधीर भाऊंची अपेक्षा असणं काही अत्यंत स्वाभाविक असं वाटतं. त्यांनी एकतर ऍडव्हान्टेज चंद्रपूरच्या माध्यमातून लक्ष्मी मित्तल ग्रुपसह 19 कंपन्यांशी सामंजस्य करार केले होते. आणि हे जे सगळे जे करार होते ना, ते त्यांना असं वाटत होतं की म्हणजे आता आपल्याला पुढच्या वेळेस फायदेशीर ठरतील. म्हणजे अनेक कोट्यवधी रुपयांचे होते. या चंद्रपूर भागामध्ये साधारणतः 50,000हून अधिक रोजगार निर्माण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. आणि देश के निर्माण में, चंद्रपूर मैदान में, अशा सारख्या घोषणा तिथे दिल्या जात होत्या. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असेल किंवा जिल्हा प्रशासन, MIDC इंडस्ट्रीज या ज्या काही होत्या, तर म्हणजे चंद्रपूर असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने तो जो ऍडव्हान्टेज चंद्रपूर 2024 हा जो कार्यक्रम त्यांनी राबवला, एक्सपो आणि बिझनेस कॉन्क्लेव्ह वगैरे घेतली होती, तर त्यात अनेक करार झाल्यामुळे चंद्रपूरच्या साठी म्हणजे विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी भरपूर प्रयत्न केले. ते बल्लारपूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यासाठी त्यांनी ज्याला काय म्हणतो की म्हणजे बल्लारपूरच्या किंवा गडचिरोलीच्या जंगलातून अयोध्येला लाकूड फाटा पाठवण्यापासून तर अशा राष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांनी चंद्रपूर मतदारसंघ बऱ्यापैकी चर्चेत आणला होता. आणि त्यांना असं वाटत होतं की राज्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक अर्थमंत्री पद ज्या
नेत्यांनी भूषवलं असेल महत्वाचं पद, तर त्याला असं वाटतं की आपण राज्यातच राहिलेलं बरं. त्याच्यामुळे ते लोकसभेत जाण्यासाठी ते अनुत्सुक होते. बरं, लोकसभेत जाण्यासाठी अनुत्सुक असणारे काही सुधीर मुनगंटीवारच होते अशातलं समजायचं काही कारण नाही. आधी ज्या चर्चा होत्या की काँग्रेसमधून वडेट्टीवारांना उमेदवारी दिली जाते की काय, असं जेव्हा असा भास निर्माण होत होता, तर त्यावेळेस वडेट्टीवारांनी सांगितलं की मला काही चंद्रपूरची खासदारकी लढवण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. नाना पटोलेंनाही तसा आग्रह झाला. नाना पटोलेंनी सांगितलं की मला काही त्यात फारसा रस नाही. म्हणजे तो त्यांनी भंडारा गोंदियाकडून असेल ते. पण थोडक्यात राज्यातले असे नेते की ज्यांना राज्यात आपलं कर्तृत्व ज्यांनी आधीच सिद्ध केलेलं आहे आणि पुढच्या वेळेस आपल्याला छान संधी आहे असं वाटत असताना समजा जर त्यांना केंद्रात पाठवण्यात येत असेल, तर बट नॅचरल आहे की त्यांना असं वाटतं की आपण राज्यातच राहिलेलं बरं. तर मला असं वाटतं की सुधीर भाऊंनाही तेच वाटलं असावं की राज्याचं एवढं चांगलं आपलं कर्तृत्व सोडून आपण पुन्हा केंद्रात जाणं काही योग्य नाही. आणि तसं त्यांनी बोलून दाखवलं होतं की म्हणजे तिथे नंतर प्रतिभाताई धानोरकर यांची निवडणूक म्हणजे यांना उमेदवारी वगैरे मिळाली. आधी वडेट्टीवार आणि मुनगंटीवार होते की काय लढत असं वाटत असताना हे दोघही जण मात्र दिल्लीला जायला अनुत्सुक होते आणि त्यांची लढाई मात्र दिल्लीसाठी होणार होती. तर असं चित्र तिथे साधारणतः दिसलं. मला असं वाटतं की अनुत्सुक असण्यामागचं कारण ते तेवढंच आहे की खासदारकीचा व्याप असा मोठा असतो. त्याला काही कंगोरे निश्चितपणे आहेत की मग समजा जर चंद्रपूर जिल्हा एकूण त्याची रचना लोकसभेची ज्याला आपण म्हणतो, हंसराज अहिर यांच्यासोबत असलेले सुधीर मुनगंटीवारांचे मधुर संबंध वगैरे वगैरे असं जे काही आहे, असे कारण मला असं वाटतं की ते दिल्लीला जायला अनुत्सुक असावेत आणि मग तसं त्यांनी जाहीर केलं. मात्र भाजप हा तसा केडर बेस पक्ष आहे. नेत्यांनी दिलेले आदेश राज्यातल्या नेत्यांनाही पाळावे लागतात. तर ही उक्ती त्याची प्रचिती आपल्याला चंद्रपूरमध्ये दिसली असं मला वाटतंय. सर, प्रतिभा धानोरकर यांना सुरेश धानोरकर यांच्या निधनामुळे सहानुभूती मिळाली, त्याच्यामुळे प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी मिळाली की काय अशी चर्चा आहे. की खरंच तसं आहे का की राजकारणातल्या मेरिटवर त्यांना उमेदवारी मिळाली? सुरेश धानोरकर यांच्या नंतर त्यांची मतदारसंघात ताकद किती आहे? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला सर्वत्र काँग्रेसचा पराभव होत असताना बाळू धानोरकर यांनी चंद्रपूरची लोकसभा जिंकून दाखवली होती. त्यांनी 4 वेळेस खासदार राहिलेल्या हंसराज अहिर यांचा पाडाव केला आणि त्यासाठी त्यांनी चंद्रपूर मतदारसंघ अक्षरशः लोकांमध्ये जाऊन लोकांशी संपर्क करून बऱ्यापैकी मेहनत घेऊन त्यांनी काँग्रेस तिथे रुजवली होती. आता असं असताना बाळू धानोरकर समजा जर तिथून गेले, त्यांचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर त्यावेळेस म्हणजे बाळू धानोरकर जेव्हा वरोरा विधानसभा मतदारसंघातून आधी आमदार होते, तोपर्यंत काही या प्रतिभाताई ज्या होत्या त्या काही राजकारणात प्रत्यक्ष सक्रिय नव्हत्या. म्हणजे पती राजकारणात आणि पत्नी समाजकारणात ज्याला आपण म्हणतो तसं ते समीकरण होतं. पण 2019ला जेव्हा लोकसभावर निवडून गेल्यानंतर प्रतिभाताईंना वरोरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. त्या सक्षम उमेदवार ठरणार नाही असं वाटत असताना त्या चांगल्या मतांनी निवडून पण आल्या. मग त्यांनी तिथे चांगलं काम केल्यानंतर आणि मग बाळू धानोरकर यांचं निधन झाल्यानंतर त्यावेळेस त्यांच्या शोकसभेतच प्रतिभा धानोरकरांनी जे भाषण केलं होतं, जी निडरता दाखवली होती, त्याच्यावरून असे आडाखे बांधले जात होते की या लोकसभेसाठी निश्चितपणे उभ्या राहतील. झालंही तसंच. सरतेअखेरीस काँग्रेसनी निर्णय घेतला आणि प्रतिभाताई धानोरकरांना उमेदवारी घोषित केली. आता सहानुभूती मिळणार का, तर निश्चित मिळेल. कारण एखाद्या मतदारसंघामध्ये जो आपला खासदार असतो त्याचं अकाली निधन झाल्यानंतर काही एक सेगमेंट ज्याला आपण म्हणतो तो असा असतो की लोकांना असं वाटत असतं की हे असं व्हायला नको होतं. त्याच्यामुळे एक आपला इंडियन मानसिकता ज्याला आपण म्हणतो त्याच्यानुसार थोडाफार लाभ याच्यामध्ये त्यांना तसा मिळू शकतो. पण फक्त तेवढ्या सहानुभूतीच्या भरोशावर त्या उभ्या आहेत असं मला वाटत नाही. कारण एक तर प्रतिभाताई धानोरकर या धनोजे कुणबी आहेत. म्हणजे त्याला काय म्हणतात की तुम्हाला माहिती असेल की या चंद्रपूर मतदारसंघामध्ये वरोरा असेल, त्याच्यानंतर आर्णी आणि वनी हे जे मतदारसंघ आहे म्हणजे विधानसभा मतदारसंघ ते पूर्णतः कुणबी बहुल आहेत. इथला मतदारसंघ 2019ला बाळू धानोरकरांच्या पाठीशी उभा राहिला होता.
मी समजा जर चुकत नसेल तर साधारणतः 6 लाखाच्या जवळपास तिथे धनोजे कुणबी आहेत. असं असताना त्या आणि अलीकडच्या निवडणुका ज्या आहेत त्या जातीनिहाय किती होऊ लागलेल्या आहेत हे सगळेजण जाणतात साधारणतः. मग असं असताना यांना जातीचा फायदा मिळेल का? तर नक्की मिळेल. मग या प्रतिभा धानोरकर ज्या आहेत, हा चंद्रपूर मतदारसंघ जो आहे ना तो यवतमाळ मधला काही भाग, वणीचा वगैरे आणि चंद्रपूर असा मिळून बनलेला मतदारसंघ आहे. ह्या मतदारसंघामधल्या म्हणजे वणी तालुक्यातल्या परमडोह हे एक जे गाव आहे तिथल्या त्या प्रतिभाताई धानोरकर आहेत मूळच्या. म्हणजे त्यांना सासरचा आणि माहेरचा म्हणजे वणी माहेर आणि सासर चंद्रपूर असं असल्यामुळे दोन्हीकडून त्यांचा फायदा होईल असे आडाखे बांधले जात आहेत. आता जेव्हा उमेदवारीची पण रस्सीखेच सुरू होती तर त्यावेळेस लेक वणीची आणि सून चंद्रपूरची असा प्रचार सुरू झाला होता. त्यामुळे मला असं वाटतं की फक्त त्या बाळू धानोरकरची पत्नी असं न म्हणता त्यांना बऱ्यापैकी राजकीय एक संधी आहे या मतदारसंघामध्ये. त्यांनी म्हणजे जेव्हा त्या लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेल्या होत्या तेव्हा त्यांनी तृतीयपंथीयांना आरक्षण देण्याची मागणी विधानसभेत केली होती. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सरकार जेव्हा होतं ना तर तेव्हा तृतीयपंथीयांना पोलीस खात्यासह इतर खात्यात 2% आरक्षण आणि निवासाची सोय करावी अशी मागणी त्यांनी रेटून धरली होती. म्हणजे थोडक्यात त्या फक्त योगायोगाने झालेल्या महिला आमदार होत्या असं समजायला काही कारण नाहीये. दुसरी एक महत्वाची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की तुम्हाला आठवत असेल की चंद्रपुरात ओबीसींचं आंदोलन फार पेटलं होतं आणि ज्या पद्धतीने अलीकडे देशातच एकूण ओबीसींचं राजकारण आपल्याला सर्वत्र त्याचा प्रभाव जाणवायला लागला आहे. ओबीसींच्या राजकारणाचा आता मी जे मगाशी तुम्ही सांगितलं की इकडचा कुणबी वर्ग जो आहे तो ओबीसीमध्ये येतो. ओबीसी आंदोलनामध्ये अनेक नेते आहेत, मी इथे नावं घेणार नाही, पण चंद्रपुरातून त्याला बळ देण्याचं काम इथे झालं होतं. आणि ही जी पहिले 2019 मध्ये बहुसंख्येनं असलेला ओबीसी विरुद्ध इतर समाज अशी जेव्हा लढत झाली होती तेव्हा बाळू धानोरकरांनी विजय मिळवला होता. तर मला असं वाटतं की तो एक रिवाज जो आपण म्हणतो त्याचाही पण फायदा होऊ शकतो. मात्र त्यांना काही गणित मात्र निश्चितपणे प्रतिभाताईंना सांभाळावे लागणार आहेत. मग मगाशी विजय वडेट्टीवारांचा जसा उल्लेख झाला म्हणजे इकडे मुनगंटीवारांचं नाव घेतल्यानंतर जसे आपल्याला हंसराज अहिर आठवतात तसंच प्रतिभाताई धानोरकरांचं नाव घेतल्यानंतर विजय वडेट्टीवार आठवावे अशा अलीकडील घडामोडी होत्या. त्याच्यामुळे चंद्रपूरच्या या निवडणुकीला वेगवेगळे कंगोरे आहेत हे मात्र आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. सर, तुम्ही आता उल्लेख केला वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर, त्याच मुद्द्याकडे मी येणार होतो की वडेट्टीवारांनी ही जागा शिवानी म्हणजे त्यांची मुलगी शिवानी वडेट्टीवारांसाठी मागितली होती. त्यामुळे धानोरकरांना उमेदवारी मिळाल्यामुळे वडेट्टीवारही नाराज आहेत की काय अशी चर्चा आहे. त्याचा फटका धानोरकरांना किती बसेल? एक गोष्ट खरी आहे की आधी मुनगंटीवार नाराज होते म्हणण्यापेक्षा त्यांनी त्यांची मुलगी जी आहे शिवानी तिच्यासाठी या लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळावं याच्यासाठी प्रयत्न केले होते आणि ते उघड प्रयत्न होते. आपल्या लेकीला उमेदवारी मिळावी याच्यासाठी समजा जर त्यांनी प्रयत्न केले असतील तर ते काही वाईट समजण्याचं काही कारण नाही, कारण प्रत्येक नेत्याला असं वाटणं स्वाभाविक आहे. आता दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी मतदारसंघाचं विजय वडेट्टीवार हे प्रतिनिधित्व करतात. विजय वडेट्टीवार हे अतिशय आक्रमक नेते आहेत. म्हणजे सुधीर मुनगंटीवार जसे कार्यप्रवण नेते आहेत ना तसेच विजय वडेट्टीवार हे अतिशय आक्रमक नेते आहेत. लोकांच्या कामाला धावून जाणे ही जी सुधीर भाऊंची वृत्ती आहे ती आपल्याला विजय वडेट्टीवारांमध्ये बघायला मिळते. आणि असं असताना मागच्या काही वर्षांपासनं शिवानी वडेट्टीवार यांनी अशा चंद्रपूरच्या बाजूचा परिसर जो काही आहे तो पिंजून काढण्याचा एक असा चंग बांधला होता. कोणीकडून आपल्याला उमेदवारी मिळवायची याचे प्रयत्न त्यांनी दडवून ठेवले नव्हते आणि त्याच्यामुळे असा एक अदमास बांधला जात होता. चंद्रपूरमधल्या लोकांनाही असं वाटतच होतं की शिवानी कदाचित उमेदवारी शिवानीची जी काही आहे ती पुढे येऊ शकते. शिवानीचं वैशिष्ट्य म्हणजे असं होतं की ज्याला आपण म्हणतो की तिचं मराठी, हिंदी आणि इंग्रजी त्या भाषांवर प्रभुत्व आहे. ती लोकांमध्ये चांगलं काम करते. आता असं असताना युवा मतदार, नवमतदारांवर फोकस ठेवून आपण शिवानीला उमेदवारी देऊ इच्छितो असं एका ठिकाणी वडेट्टीवारांच्या
टोळीतून म्हणण्यापेक्षा त्यांच्या सेगमेंटमधून, टोळी हा शब्द चुकीचा आहे, त्यांनी ते व्यक्त केलं होतं. आणि असं असताना समजा जर त्यांना त्यात यश मिळालं नसेल आणि त्याच्यामुळे अशा चर्चा पसरल्या होत्या की आता विजय वडेट्टीवार यांचं काम करणार की नाही. पण परवाच मी वडेट्टीवारांचं एक वक्तृत्व ज्याला आपण म्हणतो ते टीव्हीवर बघितलं, की ते म्हणाले की मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. नेत्यांनी आदेश दिल्याप्रमाणे मी प्रतिभाताई धानोरकर यांचं काम करणार आहे. प्रतिभाताई पण विजय वडेट्टीवारांना जाऊन भेटल्या होत्या आणि त्यानंतर समजा जर काँग्रेसमध्ये अशी नाराजी आणि मनोमिलन चालत असतं, आपल्याला काँग्रेस हा अतिशय लोकशाहीवादी पक्ष आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि असं असताना समजा जर राजी खुशीने समजा जर विजय वडेट्टीवार तयार झाले असतील आणि प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठीशी उभे राहिले असतील, तर सुधीर मुनगंटीवारांना त्यांच्या एवढीच मेहनत करावी लागणार आहे, हे अगदी जगजाहीर आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये समजा जर आपण म्हटलं की वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातलं आधीच्या काळातलं जरा थोडं त्याच्यामध्ये खटास ज्याला आपण म्हणतो त्या नात्यामध्ये आली होती. त्याच्यामुळे आता समजा जर सर्व व्यवस्थित झालं असेल, सर्व धुरळा ज्याला आपण म्हणतो तो समजा जर दूर झाला असेल वादाचा, तर काँग्रेसला ही निवडणूक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये, मतदारांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी पोषक ठरेल असं वाटतंय. सर, हाच प्रश्न मुनगंटीवारांबद्दल. त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे हंसराज अहिर समर्थकांमध्ये नाराजी बघायला मिळते. त्याचा फटका मुनगंटीवारांना बघायला मिळू शकतो का? एक तर लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक गोष्टींचा फटका म्हणा किंवा त्या बाजूचा लाभ म्हणा हे राजकीय गणित मतदारसंघामध्ये मांडलीच जात असतात. आता तसं समजा जर विचार केला की हंसराज अहिर म्हणा, इकडच्या चिमूरचे भांगडिया म्हणा किंवा वडेट्टीवार म्हणा, इव्हन आधीचे पुगलिया म्हणा, हे जातीच्या भरोशावर निवडून आले असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे चंद्रपूरशी निगडीत जी नावं वारंवार चर्चेला येत असतात त्यांची जात खूप मोठी होती. म्हणजे आता एक प्रतिभा धानोरकरांचा अपवाद तुम्ही बघा, पण तरी आधीचे जे काही निवडून आलेले आहेत ते फक्त जातीने निवडून आलेले आहेत असं समजायचं काही कारण नाहीये. आता राहिली गोष्ट मुनगंटीवारांच्या ना फटका बसण्याची किंवा काही, तर आता असे मुद्दे अनेक येतात की जे मुद्दे वारंवार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं वादळ घोंगावावं असं अशा पद्धतीने समोर आणले जात असतात. आता समजा जर सुधीर मुनगंटीवारांनी की ते आर्य वैश्य किंवा कोमटी समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले असतील, तर ते त्यांचा समाज खूप छोटा आहे. पण मग आपल्या आरक्षणात वाटेकरी आणला असं म्हणून त्यांच्या विरुद्ध वाद निर्माण करण्याचा तिथे प्रयत्न झाला होता. पण जुन्या काळामध्ये ही निवडणूक जी काय ती जातीय समीकरणांवर काही जात नव्हती. पण अलीकडच्या काळामध्ये समजा जर ओबीसी समाज एकवटला असेल आणि त्या पार्श्वभूमीवर समजा जर या राजकारणाचे वेगळे कंगोरे आपल्याला पाहायला मिळत असतील, तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सुधीर मुनगंटीवार हा अत्यंत अभ्यासू नेता आहे. म्हणजे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी त्यांच्यापासून दूर झालेले एखादे ज्याला काय म्हणतो राजकीय नेते म्हणा किंवा राजकीय कार्यकर्ते म्हणा, ते सुद्धा सुधीर भाऊंच्या अभ्यासूपणाबद्दल साशंक मुळीच नसतील. दुसरा म्हणजे लोकसंपर्क. ह्या बाबतीत सुधीर मुनगंटीवारांचा हात कोणी धरू शकत नाही. सुधीर मुनगंटीवारांना मधल्या काळामध्ये तो घशाचा आजार झाला होता, त्यामध्ये त्यांना सुट्टी घ्यायला सांगितली होती. जरा आजारपणामध्ये थोडी बहुत रेस्ट घ्या असं म्हटलं होतं, तरी पण ते सतत कार्यप्रवण होते. म्हणजे डॉक्टरांचा सल्ला न मानता ते सतत त्यावेळेस बोलत राहिले. थोडक्यात ही जी काही वृत्ती असते की कार्यप्रवणतेची किंवा सतत काम करण्याची, ती वृत्ती त्यांच्यामध्ये आहे. फक्त अभ्यासू आहे आणि ते मैदानात नसतात असं समजायचं काही कारण नाही आहे. बल्लारपूर मतदारसंघ त्यांनी अशा पद्धतीने बांधला आहे, म्हणजे तसं म्हटलं तर आर्यवैश्य समाजाची किती अतिशय चिमुकली जात म्हणा किंवा सेगमेंट त्यांचा आहे. पण असं असताना ते पालकमंत्री होते, ते मंत्री होते, त्यांनी विकास कामं जी काय केली ही त्यांची जमेची बाजू आहे. आता चंद्रपुरात ते राहतात, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामुळे चंद्रपूर हा शहरी मतदारसंघ आहे. ह्या शहरी मतदारसंघामधून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना किती समर्थन मिळते. बल्लारपूर तर अक्षरशः म्हणजे त्यांनी पिंजूनच काढलं आहे ज्याला आपण म्हणतो. पण त्यांनी जे कामं केलेले आहे, मी मगाशी जे सांगितलं ना तुम्हाला की त्या त्या कामं केल्याच्या भरोशावर आपल्याला ज्याला आपण म्हणतो की अन्य जातींचं समीकरण ते कशा पद्धतीने एकत्र एकवटवू शकतात
हे पण पाहणं रंजक ठरणार आहे. म्हणजे साधारणतः 19 लाखांच्या वर चंद्रपूरमध्ये मतदार आहेत. त्याच्यातले म्हणजे धनोजी कुणबी, खैरे कुणबी हे काही जे आहे ते मी तुम्हाला सांगितलं की त्याचं प्रमाण मोठं आहे. मुस्लिम जवळपास 57,000 आहेत. बौद्ध मतं खूप आहेत त्याचे, म्हणजे 2,65,000 असतील. बंजारा समाज तिथे 1,47 असं त्यांचा आहे. मातंग समाज आहे. मग इतर तेली, कोमटी, आदिवासी, माळी, तेलगू अशा इतर जात्यांचा असा समुच्चय आपल्याला तिथे बघायला मिळतो आहे. पण मला असं वाटतं की साधारणतः ओबीसी समाजाचं नेटवर्क सुधीर भाऊ आपल्याकडे कसं वळवतात हा एक खूप महत्वाचा पॉइंट राहणार आहे. कारण तुम्हाला आठवत असेल की साधारणतः ओबीसी समाजाच्या रवींद्र टोंगेंनी, म्हणजे एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण ज्यावेळेस राज्यभर गाजलं होतं, तर त्यावेळेस ओबीसीच्या हक्कांसाठी रवींद्र टोंगे यांनी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी 21 दिवस लढा दिला होता आणि चंद्रपूर हे हॉटस्पॉट झालं होतं. त्याच्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांना प्रयत्न करावे लागणार आहेत, नक्कीच करावे लागणार आहेत. त्यांनी इतकं काम केलं असतानाही त्यांना प्रयत्नरत राहावं लागणार आहे. ओबीसींचे मतं मिळवण्यासाठी त्यांना तर प्रयत्न करावा लागणारच आहे. शिवाय हंसराज अहिर यांची नाराजी बहुधा घालवली आहे असं मी ऐकिवात आहे माझ्या, पण त्यांनाही सोबत घ्यावं लागणार आहे. आणि याखेरीज सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्याला आपण म्हणतो की भारतीय जनता पार्टीचा एक कमिटेड व्होटर्स ज्याला आपण म्हणतो किंवा केडर ज्याला आपण म्हणतो, की त्यांना एकत्र घेऊन समजा जर यांनी ही निवडणूक लढवली तर सुधीर भाऊंना पण या निवडणुकीतून आशा करायला हरकत नाही असं मला वाटतं. पण प्रतिभाताई धानोरकर आणि सुधीर मुनगंटीवार ह्या दोन्हीही सक्रिय नेत्यांमध्ये ही लढत आहे, हे मात्र आपल्याला विसरून चालणार नाही. सर, या निवडणुकीत वंचितनेही एंट्री घेतली आहे. ओबीसी नेते राजेश बेले यांना उमेदवारी दिली त्यांनी. ते कोणाचं गणित बिघडवू शकतात असं वाटतं? तुमचा हा प्रश्न फार महत्वाचा आहे की साधारणतः वंचितचा पाठिंबा कोणाला असतो, दलित मतांची विभागणी कशी काय होते आणि अलीकडच्या काळामध्ये ओबीसी मतं कसे काय मिळतात, ह्याच्यावर फार महत्वाचं राजकारणाचं गणित अवलंबून राहतं हे आपल्याला माहिती आहे. आता समजा जर पूर्ण विदर्भाचा आढावा समजा जर वंचितच्या अनुषंगाने घेतो म्हटलं तर आपल्या असं लक्षात येतं की वंचितचे मतदारसंघ उमेदवार ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही लक्षात घ्या की बुलढाण्यात तिकडे वसंतराव मगर आहेत, अकोल्यात स्वतः ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर आहेत, वर्धेमध्ये डॉक्टर राजेंद्र साळुंखे नावाचे एक उमेदवार त्यांनी दिलेले आहे, भंडारा गोंदियामध्ये संजय केवट आहेत आणि चंद्रपूरमध्ये जो आता तुम्ही उल्लेख केला ते राजेश बेले आहेत. गडचिरोली चिमूरमध्ये हितेश मडावी आहेत. नागपूरमध्ये मात्र त्यांनी उमेदवार दिलेला नाही आहे. नागपूरमध्ये अकोल्याची सीट ला तुम्ही पाठिंबा द्या वगैरे वगैरे असं काहीतरी राजकारण सुरू होतं. रामटेकमध्ये खरं तर त्यांचा उमेदवार घोषित केला आहे त्यांनी, पण रामटेकमध्ये उमेदवार आधी घोषित केल्यानंतर त्यांनी मग किशोर गजभिये यांना पाठिंबा दिलेला आहे आता सध्या. अमरावतीत त्यांचा उमेदवार नाही आहे आणि यवतमाळमध्ये तुम्हाला माहिती असेल की छाननीमध्ये त्यांचा अर्ज बाद झालेला आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं लक्षात येत आहे की वंचितच्या विदर्भातील 10 पैकी 4 लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लढत देणार नाही आहेत. त्यामध्ये चंद्रपूरमध्ये मात्र आहेत. आता चंद्रपूरच्या एकंदरीत राजकारणाचा जेव्हा आपण आढावा घेतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं, मी तुम्हाला मुद्दाम एक थोडी आकडेवारी सांगण्याचा प्रयत्न करतो की म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की साधारणतः चंद्रपूरमध्ये ज्याला आपण म्हणतो की राजकारणाचं गणित कशा पद्धतीने म्हणजे वंचितच्या भोवती म्हणा किंवा वंचित ला कसा काय फायदा होऊ शकतो, कसं काय नाही, हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला माहिती आहे का की भारतीय जनता पार्टीने ज्या ज्या वेळेला मगाशी मी सांगितलं की जातीय निहाय खूप त्यांनी प्रयत्न केल्यामुळे तो मतदारसंघ राखला अशातला काही भाग नाही, पण हंसराज अहिर जेव्हा निवडून आले होते 2014 मध्ये, तर त्यावेळेस आम आदमी पार्टीचे वामनराव चटप तिथे उमेदवार होते आणि त्यांनी साधारणतः 2 लाख मतं घेतली होती. म्हणजे वामनराव देवतळे तर होतेच काँग्रेसचे, त्यांनी पण 2,71,000 मतं घेतली. पण त्यावेळेस 5 लाखावर मतं घेऊन म्हणजे हंसराज अहिर विजयी झाले होते. ही 2014 ची लढत मी तुम्हाला सांगितली. आणि त्यानंतर 2019च्या निवडणुकीकडे आपण जेव्हा वळतो तर त्यावेळेस लक्षात येतं की इथे
वंचित बहुजन आघाडीचे ऍडव्होकेट राजेंद्र श्रीरामजी महाडोळे होते आणि यांनी 1,12,000 मतं घेतली होते. याच्यावरून तुमच्या आता लक्षात येईल की वंचितची ताकद किती आहे. मग त्यावेळेस हंसराज अहिर यांना 5,14,000वर काही मतं मिळाले होते, पण 5,59,60,000 मतं घेऊन बाळू धानोरकर तेव्हा निवडून आले होते. पण वंचित बहुजन आघाडीचे 1,12,000 मतं इथे आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. मग समजा जर मागच्या निवडणुकीमध्ये समजा जर वंचित इतके मोठे मतं घेऊ शकते, तर त्यामुळे तुम्ही वंचितचे मतं नव्हते असं समजायचं काही कारण नाही. जे मी तुम्हाला उदाहरण देताना सांगितलं की जो मोठा सेगमेंट जो आहे तो त्याच्या आधीच्या 2014च्या निवडणुकीमध्ये वामनराव चटपांच्या वाट्याला गेला होता. मग जुना समजा जरी आपण म्हटलं तर त्याच्या आधी आपल्याला वेगळ्या वेगळ्या कारणांनी का होईना पण याचे डिव्हायडेशन झालेलं आहे. मग कधी बहुजन समाज पार्टी असेल. मग मला असं वाटतं की या वंचितचा परिणाम ज्याला आपण तो तुमचा जो प्रश्न होता साधारणतः की तो किती होणार काय होणार. एक अलीकडच्या काळामध्ये सर्वच जणांना माहिती आहे की राज्यात बाळासाहेब आंबेडकरांची ताकद काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्यासारखा प्रतिवाद करणारा किंवा एखादा ते स्वतः ऍडव्होकेट आहेत, अतिशय बुद्धिवंत नेता ज्याला आपण म्हणतो तशी बाळासाहेबांची इमेज आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी एकदा ठरवलं की त्याच्या मागे काहीतरी एक राजकीय गणित असतं असं समजलं जातं. त्यांना अनेकदा महाविकास आघाडी म्हणा किंवा अन्य मोठ्या राजकीय आघाड्यांनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण ते त्याच्या विचारावर कायम राहिलेले आहेत. असं असताना अलीकडच्या काळामध्ये समजा जर त्यांच्या प्रामाणिकतेविषयी शंका घेतली जात आहे. मग असं असताना चंद्रपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा मगाशी मी तुम्हाला आकडेवारी जी सांगितली की एवढा मोठा घटक समजा जर वंचितच्या उमेदवाराच्या मागे न जाता समजा जर प्रतिभाताई धानोरकरांच्या मागे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बहुजन समाज पार्टीचे समजा 2-3 आकडेवारी आपण बघितली साधारणतः 50,000च्या घरात त्यांनी पण मतं घेतलेली आहे. हा दलित असेल मुस्लिम असेल हा जो काही वाटा आपण म्हणतो तर हा वाटा काही छोटा नाहीये. आणि असं असताना समजा जर ओबीसीची टक्केवारी समजा जर असेल 37% मतं समजा जर दलित मुस्लिमांचे असतील आणि ह्यांनी समजा जर भाजप विरोधी जाण्याचा चंग समजा बांधला असेल किंवा ते कन्व्हिन्स झाले असतील की आता आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच मतं टाकायचे आहेत, तर त्याचा सुधीर भाऊंना फटका बसू शकतो. पण पुन्हा पुन्हा मी तेच सांगतोय की सुधीर मुनगंटीवार हे अतिशय चाणाक्ष राजकीय नेते आहेत. ह्या सगळ्या जातीय अंकेक्षण एकीकडे आपण आकडेवारीनिशी करत असताना त्याच मतदारसंघामध्ये विकास कामं केलेल्या सुधीर मुनगंटीवारांना हे गणित कळत नसेल का? शिवाय काँग्रेसनी सुद्धा की प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी देत असताना या राजकीय गणितांचा आढावा घेतला नसेल का? पण तरीही महत्वाचं म्हणजे की जुन्या काळापासून आपण बघतो की चंद्रपुरात प्रत्येक वेळेस जातच चालली आहे असं समजायचं काही कारण नाही आहे. पण अलीकडच्या काळामध्ये तुमचा जो प्रश्न होता की वंचित आघाडीचा कोणाला फायदा होईल कोणाला तोटा होईल, मला असं वाटतं की सध्या विशेषतः वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात राज्यातलं जनमानस जे काही आहे म्हणजे महाराष्ट्रातलं जनमानस जे काही आहे ते एका सुप्त लाटेमध्ये परावर्तित झालेलं आहे. ही सुप्त लाट मग त्यांच्या बाजूनी असते की विरोधात जाते हे पाहणं फार रंजक ठरणार आहे. याची पूर्ण राज्याला उत्कंठा आहे. काही मतदारसंघांमध्ये त्यांचे उमेदवार जरी नसले तरी पण मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीचा एक सेगमेंट निश्चितपणे आहे. तो मतदार आपल्या नेत्याच्या पाठीशी जातो की विजयी होणाऱ्या उमेदवाराच्या झोळीत ते आपली मतं परावर्तित करतात. याच्यावर चंद्रपूर मतदारसंघाचं विशेषतः एक लिटमस टेस्ट होणार आहे आणि त्यात तुम्हाला कळणार आहे की वंचित बहुजन आघाडीची ताकद नक्की कोणीकडे गेलेली आहे. पण मात्र त्यासाठी निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सर शेवटचा प्रश्न की ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर होईल, स्थानिक की राष्ट्रीय? स्थानिक मुद्दे कोणकोणते असतील? चंद्रपूर मतदारसंघामध्ये म्हणजे प्रत्येकच मतदारसंघामध्ये साधारणतः हा MIDCचा प्रश्न असतो, स्थानिक विकासाचा प्रश्न असतो. चंद्रपूर हा जंगलाला लागून असलेला भाग आहे. त्याच्यामुळे जरी एकदम नाही तरी पण गडचिरोलीला तिकडचा जो पट्टा आहे, श्वापदांचे हल्ले म्हणा, असे 1-2 मुद्दे चंद्रपूर मतदारसंघात येण्याची शक्यता आहे. याखेरीज आपल्याला माहिती आहे की प्रदूषणाचा प्रश्न, इरई नदीचा प्रश्न फार होता की म्हणजे लोकांनी असं ठरवलं होतं की इरई नदीच्या काठावर
चंद्रपूर वसलं असल्यामुळे तिथे 12ही महिने शहराला एक दिवसाआड पुरवठा होतो. म्हणजे त्या नदीची स्वच्छता असेल सुरू झालेली आहे, पण तरी पण तो एक प्रश्न याच्यामध्ये आपण येऊ शकतो. मला असं वाटतं की कापूस आणि सोयाबीनच्या भावाचा मुद्दा जो काही असतो तो प्रत्येक वेळेसच या ग्रामीण मतदारसंघांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे मध्यंतरी सरकारने सीसीआयची केंद्र वगैरे उघडली होती, पणन महासंघाची केंद्र उघडण्यात आली होती, पण शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला होता. आणि मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हमीभावापेक्षा कमी दरात कापूस खरेदी समजा जर झाली तर गुन्हे दाखल करू असे निर्देश दिले होते. मग त्याच्यामुळे व्यापाऱ्यांनी एक युक्ती शोधून काढली होती की शेतकऱ्यांकडून ते हमीपत्र लिहून घ्यायचे आणि कायद्याच्या चौकटीत न अडकता असा एक सोयीचा मार्ग त्यांनी शोधून काढण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की 1.5-2 वर्षापूर्वी कापसाचा दर प्रति क्विंटल 14,000 ते 15,000 पर्यंत गेला होता. नंतर मग तो जरा थोडा घरंगळ त्याची झाली. धान उत्पादकांना बोनसची रक्कम 31 मार्च पूर्वी देऊन दिलासा देण्यात आला आहे. म्हणजे हे असे वेगळे प्रश्न आहेत की जे कळीचे ठरू शकतात. छोट्या छोट्या प्रश्नांचीही दखल आपल्याला घ्यावी लागते. पण राष्ट्रीय मुद्दे जे आपण बघितले की बेरोजगारीचा मुद्दा तसा राष्ट्रीय स्तरावर आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की सध्या भारतीय जनता पार्टीकडून रामलाट निर्माण करण्याचा प्रयत्न मागील काही दिवसांपासून सुरू त्यांनी केलेला आहे. आणि असं असताना समजा जर ती राष्ट्रीय स्तरावरची एखादी लाट चंद्रपूर मतदारसंघासाठी मतदारांना लुभावते की या स्थानिक मुद्द्यांचा जोर असतो, हे बघणं फार उत्सुकतेचं ठरणार आहे. मला असं वाटते की इथे दोन्हीही सक्रिय कार्यकर्त्यांमध्ये लढत आहे आणि या दोन्हीही लढतीमध्ये मला असं वाटतं की चंद्रपूरचे जे मतदार आहेत ते कोणत्या बाजूला जातात, ते राष्ट्रीय प्रश्नांना महत्व देतात की लोकल प्रश्नांकडे ते बघतात, हे निवडणूक निकालामध्येच आपल्याला बघावं लागणार आहे. थोडक्यात मात्र एक निश्चित आहे की सुधीर मुनगंटीवारांसारखा अभ्यासू आणि सक्रिय नेता आणि त्यांना जातीय समीकरणांवर आणि कामांमधून लढत देणारी एक महिला उमेदवार, अशी ही लढत आहे. ती कोणत्या बाजूनी रिझल्ट देते हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे. सर, आपले खूप खूप आभार. चंद्रपूर लोकसभा निवडणुकीबद्दल त्यातल्या वेगवेगळ्या विषयांचे कंगोरे या विश्लेषणातून कळाले. तर मित्रांनो, तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि आपल्या द पॉलिटिक्स या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.